जेवता जेवता पतीला पत्नीनं अक्षरशः भोगसून ठार केलं। हा अधिकारी जो होता, हा जो पती होता, तो अक्षरशः 15 मिनिटे बचाव करत होता, परंतु बायको पुढे टिकला नाही। अक्षरशः बायकोने त्याला भोगसून मारलं। आता कारण तर अगदी छोटंसंच होतं। काय झालेलं आहे पहा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। ओम प्रकाश रविवारी बंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळले होते। 68 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार करून अनेक जखमा करण्यात आल्या होत्या आणि त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। जेवणाच्या ताटावरच वाद झाल्यानंतर पत्नीने ओम प्रकाश यांच्यावर हल्ला करून त्यांना संपवल्याची माहिती समोर आहे। माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांचे पत्नीसोबत संपत्तीवरून वाद सुरू होते। ओम प्रकाश हे जेवणाच्या टेबलावर जेवण करत असतानाच त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला। ओम प्रकाश यांचे प्लेटमध्ये 2 प्रकारचे मासे होते आणि त्यांचे अर्धे जेवण झाले होते। त्याच दरम्यान त्यांची पत्नी पल्लवी यांनी वाद घातला आणि अचानक त्यांच्यावर चाकूने वार केले। पल्लवी यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि दोरीने बांधून त्यांना भोगसून ठार मारले। त्यांच्यावर काचेच्या बाटलीने हल्ला करण्यात आला। घटनास्थळावरून पोलिसांना 2 चाकू आणि एक तुटलेली बाटली सापडली। महत्त्वाची बाब म्हणजे पल्लवी आणि मुलगी कृती दोघेही हत्येत सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे। हल्ल्यानंतर दोघांनी ओम प्रकाश यांचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला असेही पोलिसांना सांगितले। घटनास्थळी टेबलाजवळ जेवणाची प्लेट दिसत होती, तर डायनिंग हॉलमध्ये ओम प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। ओम प्रकाश यांची हत्या केल्यानंतर पल्लवी आणि कृती यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले। त्यानंतर पल्लवी यांनी पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली। जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कृतीने बाहेर येण्यास नकार दिला आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले। पल्लवी यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आणि हत्येची कबुली दिली, मात्र कृती आतच होती। शेवटी पोलिसांनी दरवाजा तोडून कृतीला ताब्यात घेतले आणि दोघांचे मोबाईल जप्त केले। चौकशी दरम्यान स्वतःच्या संरक्षणासाठी ओम प्रकाश यांची हत्या केल्याचे पल्लवी यांनी सांगितले। ओम प्रकाश हे घरात बंदूक घेऊन फिरत असे। किरकोळ वादाच्या वेळी ते बंदूक दाखवून गोळी मारण्याची धमकी देत असे पल्लवी यांनी सांगितले। घटनेच्या वेळी ओम प्रकाश यांनी बंदुकीने धमकावले, त्यानंतर आपण त्यांच्यावर चाकूने वार केल्याचे पल्लवी म्हणाल्या। दरम्यान ओम प्रकाश यांनी अनेक वेळा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माझ्या पत्नीकडून होणारा छळ मी सहन करू शकत नाही असे सांगितल्याचे म्हटले जात आहे। प्राथमिक तपासात ओम प्रकाश यांच्या छातीत, पोटात आणि हातावर चाकूने वार करण्यात आले होते। त्यांना सुमारे 8 ते 10 वेळा चाकूने वार करण्यात आले। पोटाच्या भागात 4-5 जखमा होत्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। डायनिंग हॉलची फरशी रक्ताने माखली होती। ओम प्रकाश यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी सुमारे 15 ते 20 मिनिटे स्वतःला वाचवण्याचा बराच प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आलेला आहे।